नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट असा पुलाव बनवूया। त्यासाठी सर्वात पहिला आपण गॅसवर टोप मांडला आहे। तुम्ही आता कुकरमध्ये पण बनवू शकता, पण मला आज टोपामध्ये बनवायचं आहे। तर इकडे बघा, आपण गॅसवर जाड तळाचा टोप मांडला आहे। त्याच्यात 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा जिरे छान तडतडले की आपण याच्यात 1 कांदा स्लाइस करून टाकले बघा। इथे थोडासा तेजपत्ता असला ना तो पण टाका। तर माझ्याकडे इथे आता तेजपत्ता सध्या नव्हता, म्हणून मी म्हणलं असंच आपण बनवूया। तर कांदा छान आपला असं गुलाबी बघा मस्त असं सॉफ्ट झाला आहे। त्यानंतर इकडे मी 1 टमाटर घेतले। टमाटर पण असं मी स्लाइसमध्ये कट करून घेतले। टमाटर पण आपल्याला 1-2 मिनिटं छान परतून घ्यायचे बघा। आता आपण याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकायचे। त्यानंतर हळद टाकूया 1 चमचा। लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे मी बघा एव्हरेस्टचा ना हा गरम मसाला घेतलेला आहे। तर याच्यात सगळं दालचिनी हे सगळे खडे मसाले ॲड आहेत, त्यामुळे मी खडे मसाले असे वरून टाकले नाही। हा मसाला टाकायचा होता म्हणून यात अख्खाले मसाले येतं। एव्हरेस्टचा हा बिर्याणी मसाला भेटतो, तर याच्यामध्ये सगळे अख्खे मसाले आहेत खडे, त्यामुळे दुसरं काय टाकायची याच्यात गरज नाही। त्यानंतर आपण इथे वाटाणे टाकलेत बघा। तर हे फ्रेश वाटाणे येतं, तर तुम्ही फ्रोझन घेतले तरी चालेल। तर फ्रेश वाटाणे म्हणून मी आधी टाकले। आणि याच्यात भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या टाकू शकता। तर मी आज ना फक्त आपल्या घरात ज्या माझ्याकडे भाज्या होत्या तेच टाकलेत। 2 बटाटे होते, थोडे वाटाणे होते। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही कमी साहित्यामध्ये पण झटपट असा पुलाव बनवू शकता। आणि थोडी ना माझ्याकडे सोयाबीन होती, मी ती भिजायला घातली होती 10-15 मिनटापूर्वी। तर सोयाबीन पण आपली व्यवस्थित भिजलेली आहे। तर बटाटा वाटाणा सोयाबीन तर भाज्या जेवढ्या जास्त तुमच्याकडे असेल त्या घाला, पण ज्या घरात असेल त्याच्यापासून पण एकदम हेल्दी असा पुलाव बनवू शकतो। आणि इथे मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली बघा। तर ते दाखवलं म्हणजे कॅमेरा बंद झाला होता वाटतं तेव्हा, तर मला आता व्हॉइस ओव्हर करताना कळलं की दिसलं नाही आहे। तर अद्रक लसणाची पेस्ट पण टाकलेली मी याच्यामध्ये। त्यानंतर सोयाबीन अशी व्यवस्थित बघा अशी पिळून घेतली, भिजायला घातली होती पाण्यात। छान भिजल्यानंतर पूर्ण त्याच्यातलं पाणी काढून घेतलं आहे। आता हे सगळं आपण 2 ते 3 मिनटासाठी छान परतून घेऊया। आणि हे बनवायच्या आधी तांदूळ पण मी अर्धा तास आधी भिजायला ठेवले होते। तर बघा 2-4 मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आहे। छान मसाल्याचा एकदम सुगंध सुटला आहे। तर आपण तांदूळ भिजायला ठेवले होते अर्धा तासापूर्वी, त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आपण। तर तांदूळ टाकूया आपण। तर तांदूळ 2 वाट्या घेतले होते मी। तर तुम्हाला जेवढं बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकली। आता हे तांदूळ भिजलेले आहेत ना, त्यामुळं हलक्या हाताने याला मिक्स करायचं आहे, नाही तर मग तांदूळ तुटतात ना, त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करूया। आता याच्यात आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे एकदम मोकळा सळसळीत आपला हा पुलाव तयार होईल। तिथे हलक्या हाताने मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यात 2 ग्लास एवढं पाणी ओतायचं आहे। पण मी गरम करून ठेवलेलं आहे पाणी, तेच पाणी मी याच्यात घालणार आहे। आधीच आपण ही सगळी तयारी करून ठेवली का झटपट असं आपलं हे होतं। ते बघू शकता 2 ग्लास एवढं पाणी टाकले आपण। आता याला उकळी येऊन द्यायची। त्यानंतर स्लो गॅसवरला 10 ते 15 मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवायचं। तर इथे बघू शकता उकळी आल्यानंतर मी झाकून ठेवलं होतं आणि 10च मिनटामध्ये आपला हा पुलाव तयार झाला आहे। तुम्ही एकदम मस्त सुगंध सुटला आहे बघा, आणि बघू शकता एकदम मोकळा झाला आहे। आणि हा थोडासा थंड झाला ना तर अजून एकदम मोकळा सळसळीत असा होईल। तर घरच्या सामानामध्ये एकदम झटपट असा आपला हा पुलाव तयार झाला आहे। तर तुम्हाला आवडली का माझी ही रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।